खूप प्रसन्न वाटतंय की आपल्या सर्वांच्या भगवतीबद्दलचा जो मनामध्ये असणारा श्रद्धा, भाव, भक्ती ही सगळी कशासाठी आहे तर आपल्या कुटुंबासाठी आहे. म्हणूनच आपण जी सप्तशती पठण करत आहात, काही काही जणांना असं वाटेल की काय होतं ही सप्तशती वाचल्यानंतर, काय होतं हे हवन वाचल्यानंतर, हवन केल्यानंतर, काय होत नाही हे केल्यानंतर, असा प्रश्न आहे. कारण आई भगवतीची जी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही तीनही रूपांची चरित्र म्हणजे मूळ जी आई भगवती पार्वती मातोश्री आहे त्यांचीच ही रूप आहेत, त्यांची चरित्र तुम्ही वाचत आहात. पहिला अध्याय आहे महाकालीचा, दुसरा आहे महासरस्वती आणि पाचवा अध्याय पासून पुढे महासरस्वती आणि त्याच्यानंतर फलश्रुतीचा अध्याय आहे. पाठ महात्म्याचा अध्याय तुम्ही शेवटी वाचता. त्याच्या तत्पूर्वी देव्या, कवच, अर्गला, कीलक, रात्री सुक्त हे पठण करतात. या सगळ्या पद्धत आहे पठण करण्याची. पण हे केल्यानंतर काय होतं, बऱ्याच शंका असतात मनात. कवच वाचल्यानंतर काय होतं, अर्गला म्हणजे काय आहे, कीलक म्हणजे काय आहे, रात्री सुक्त म्हणजे काय आहे. कवच म्हणजे ज्यावेळी तुम्ही कवचाचं पठण करत असता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येक शरीरातील अवयवांवरती अधिष्ठित असलेली देवता आहे, तिचं नाव कवचामध्ये आहे. तुम्ही कुठल्या जिभेवरती कोणती देवता वास करते, आपल्या शरीरामध्ये हृदयामध्ये कोणती देवता वास करते, ललिता सहस्रनाम, आपण ललिता देवी वास करत असते. म्हणून ते मंत्र स्वरूप असलेली ही सप्तशती आपण पठण करत असताना थोडंसं त्याचं चिंतन आपल्याकडून होणं किंवा अभ्यास आपल्याकडून होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून हे कवच जेव्हा आपण पठण करतो त्यावेळी आपल्या अंगावरती एक प्रकारचं अदृश्य कवच निर्माण होतं. बघा, महिलांच्या मध्ये एक वेगळी ताकद असते. जेव्हा कधी तुम्ही बाहेर एखाद्या गर्दीमध्ये जात असता आणि कोणाचा तरी वाईट हेतूने तुमचा पाठलाग करत असतील किंवा शेजारी उभे असेल तर मागे डोळे नसताना सुद्धा तुम्हाला कळतं की अरे या व्यक्तीचा हेतू काहीतरी वेगळा आहे. तुमच्यामध्ये अंतर असतं 6 इंचाचं, तरी तुमच्या लक्षात असतं की हा स्पर्श काहीतरी वेगळा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सावध होत असता. काही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा या आपल्या भोवतीच फिरत असतात आणि ज्यावेळी ते आपल्यावरती प्रहार करतात त्यावेळी हे कवच आपलं संरक्षण करत असतं. म्हणून देव्या कवच हे वाचणं हे सुरुवातीला महत्वाचं आहे. तुम्ही इतकी चांगली सेवा करत असता तर अशा वेळी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्यावरती प्रहार करू नये, आपलं संरक्षण म्हणून हे कवच म्हणजे चिलखत आहे ते तुम्ही पठण करता सगळ्यात सुरुवातीला. असं अनेक बोलता येईल संपूर्ण सप्तशतीबद्दल. कीलक आहे, रात्री सुक्त आहे, रात्री सुक्तामध्ये तुम्ही वाचता अर्गला आहे, अर्गलामध्ये तुम्ही वाचता रूपन देही, जयन देही, यशो देही, विशो देही. आपण काय, आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी मागतोय आई भगवतीकडे, रूप दे, यश दे, जय दे आणि माझ्यामध्ये असणाऱ्या, माझ्याकडे येणाऱ्या शत्रूंचा नाश कर असं आपण वाचतो. रूप दे म्हणजे काय? रूप म्हणजे सौंदर्य का? नाही. रूप म्हणजे काय की स्वतःला ओळखण्याचं स्वस्वरूप काय आहे. आपल्याला कोणाला तरी विचारलं तुम्ही कोण आहे तर आपण काय सांगतो की मी अमुक अमुक आहे, माझी एवढी डिग्री आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, मला एवढी मुलं आहेत, माझं नाही. तुमचं स्वरूप आहे की मी स्वामींची सेवेकरी आहे आणि माझ्या हृदयामध्ये कोण वास करतं? स्वामी महाराज, आई भगवती सोबत वास करतात. हे आपलं स्वरूप आहे. म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी आपण या सामुदायिक सेवेमध्ये जे सहभागी होतात तो सहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत पुण्याचा भाग आहे. अर्गला नंतर आपण कीलक वाचतो, रात्री सुक्त वाचतो. रात्री सुक्त मध्ये काय आहे की ब्रह्मदेवाने ज्या देवीची स्तुती केली, ओम विश्वेश्वरी जगत्रात्री स्थिती संहार कारणीम निद्रां भगवतीं विष्णु रतुलम तेजस प्रभु ब्रह्मोवाच त्वं स्वहा त्वं स्वधा त्वं हि देव वशत्कार स्वरात्मिका. ह्या जो ब्रह्मवाच म्हणजे काय तुम्हाला लक्षात येते हे पठण करत असताना? ब्रह्मदेव म्हणाले, उवाच म्हणजे म्हणाले
काय म्हणाले ब्रह्मदेव, तूच स्वाहा आहेस, तू स्वधा आहेस. म्हणजे आई भगवतीची स्तुती ज्या ब्रह्मदेवानी गायली तो रात्री सूक्त आहे. कारण आई भगवतीला त्यांनी सांगितलं की जी मोहमाया आहे. रात्री सूक्त म्हणजे काय की झोपणाऱ्यांना जागं करण्यासाठी किंवा ज्यांना झोप येत नाही त्यांना शांत झोप लागण्यासाठी या रात्री सुक्ताचा सुद्धा आपण वापर आपल्या घरामध्ये करू शकतो. या रात्री सुक्तामधून ब्रह्मदेवांना आई भगवतीला सांगायचं आहे की या योग निद्रेमध्ये जे भगवान विष्णू शेषशय्येवरती विराजमान झालेले आहेत त्यांना जाग कर. कारण त्यांच्या कर्णमळातून मधुकैटभ जन्म झाले राक्षस, ते राक्षस माझ्यावरती आघात करणार आहेत. म्हणून त्या ब्रह्मदेवानी त्या आई भगवतीची ते योग निद्रेची स्तुती या केलेली आहे. म्हणजे आई भगवती कोण आहे? तीच लक्ष्मी आहे, तीच सरस्वती आहे, तीच अन्नपूर्णा आहे. म्हणजे त्या सगळेजण तुम्ही आहात. ज्या ज्या वेळी आपल्या आयुष्यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, काही महिला या थोड्या घाबरट असतात, भीत असतात, काही महिलांच्या मध्ये आत्मविश्वास कमी असतो, काही महिला अतिशय क्रोध म्हणजे दुर्गेचंच रूप असतात. अशी अनेक स्वरूप आपली आहेत. त्या प्रत्येक स्वरूपामध्ये आई भगवतीने असावं म्हणून तुम्ही 5वा अध्याय वाचता. काय होतं 5वा अध्याय? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, क्षमारूपेण संस्थिता, तृष्णारूपेण संस्थिता. हे सगळं तुम्ही पठण करता. हे पठण केल्यामुळे काय होतं की तीच स्तुती ज्या आई भगवतीची तुम्ही पठण करता, ती वर्णन पठण करता, ती सात्विकता अंश रूपाने तुमच्यामध्ये प्रविष्ट होते आणि मग तुमचा राग कमी होतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमच्यामध्ये क्षमाशील भाव वाढतो. बघा कधी आपण स्वयंपाक करत असताना एक छोटं बाळ असतं आणि ते बाळ आईचा पदर धरतं, आई मला घे, आई मला घे. आई म्हणते अरे मला स्वयंपाक करू दे, थांब मी भाकरी करायची आहे. तरी पण ते मागं लागतं, आई मला घे घे. तेव्हा ती काय म्हणते, घे, टीव्ही लावून देते, बघत बस, खेळणं देते. तर शेवटी मोबाईल देते. शेवटी ते कंटाळतं, त्याला आईच पाहिजे असते आणि मग ते म्हणते आई नाही तुम्हाला घ्यायचंच. त्यावेळी काय बघा तुम्हाला आठवत असेल आपल्या मुलं लहान असताना हे सगळं झालंय. मग त्यावेळी आपण रागाने बंद करतो गॅस, भाकरी असू दे टाकलेली तव्यावरती, बंद करतो आणि त्याला उचलतो आणि धक्कन आपल्या मांडीवरती बसवतो, बस असं जोरात रागाने म्हणतो. कधी म्हणतो आपण की तो सगळ्या गोष्टीला कंटाळतो आणि मग आपल्याकडे आई नाही तुम्हाला घेतलंच पाहिजेस, असं आपण आपल्या त्या सप्तशतीच्या आईला म्हणतो का की आई तुम्हाला घेतलंच पाहिजेस. मी आता या तू जे जे दिले ते उपभोगत मला तर कंटाळा आला या सगळ्याचा, आई तुम्हाला घे. त्यावेळी ती आपली आई आपल्याला मांडीवरती घेईल आणि मग आपल्यावरती कृपा करेल. गोष्ट सांगण्याचा उद्देश आहे की ही तळमळ त्या आई भगवतीची असताना आपण सेवा केली तर ती लवकर तृप्त होते आई भगवती आणि आपल्यावरती कृपा करत असते. म्हणून इतका सुंदर आपण जेव्हा सप्तशतीचा पाठ करत आहात त्याच्याकडे पाठ करू नका, तर कायम स्मरणात राहील अशी सेवा आहे या आई भगवतीची. याच्याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे. आपल्याकडे आता वेळ कमी आहे, पण सप्तशती म्हणजे 700 ओव्या ज्या आहेत त्या मंत्र स्वरूप आहेत. जी आई भगवती 5व्या अध्यायामध्ये तुम्ही या देवीची तत्व वाचली, मातृरूपेण, पितृरूपेण, क्षमारूपेण, तृष्णारूपेण, कांतीरूपेण, या तत्वांबरोबर तुम्ही आणखीन एक गोष्ट वाचता ती या कलियुगामध्ये फार महत्वाची आहे की त्या 5व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचता की त्या आई भगवतीला सहाय्य करणारे, ते युद्ध करत असताना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक देवांनी आपल्याकडचं शस्त्र आई भगवतीला दिलेलं, यमाने दिलेलं आहे, इंद्राने आपल्या ऐरावत दिलेलं आहे, प्रत्येकाने आपलं, विष्णूने आपलं सुदर्शन चक्र दिलेलं आहे आणि आई भगवतीला सहाय्य केलंय आणि सांगितलं की हे युद्ध फक्त तूच करू शकतेस आणि हे युद्ध करताना आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि अशा त्या युद्धामध्ये ज्या आई भगवतीला ज्या देवतांनी सहाय्य केलं तेच सहाय्य आज या कलियुगामध्ये पुरुष सेवेकऱ्यांनी जर महिला सेवेकऱ्याला किंवा आपल्या घरातल्या पुरुषांनी आपल्या एखाद्या स्त्रीला केलं तर ती स्त्री कुठेही मागे पडणार नाही. बांगड्या जरी मागे सारल्या तरी समोर एखादा व्यक्ती आला तर तो 4 पावलं मागे जातो, इतकी ताकद आपल्या बांगड्यांच्या मध्ये आहे. म्हणून अलंकार घालत असताना सुद्धा त्या अलंकाराचं महत्व आपल्याला माहिती नाहीये.
बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. आपण फक्त पारंपरिकता, संस्कार, संस्कृती जपायची म्हणून, कुंकू लावायचं म्हणून हे सगळं करत असतो. पण या मागचं विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान हे समजावून घेऊन आपण सेवा करत राहिलो तर त्याची फलश्रुती ही लवकर मिळते, श्रद्धा ही जास्त मिळते आणि स्वामींच्या मधलं किंवा आई भगवतीच्या मधलं आणि आपल्यामधलं अंतर हे कमी कमी होत राहतं. म्हणून जी सेवा करत आहात ती प्रामाणिकपणे करा, छान करा. आपण जास्त वेळ न घेता पुन्हा तुम्हाला एकदा आमंत्रण करते की स्वामींच्या या स्वामी समर्थ दरबार जयसिंगपूर या ठिकाणी जो अन्नपूर्णेचा सोहळा आहे. अन्नपूर्णा म्हणजे कोण आहे? तुम्हीच आहात. तुम्ही स्वयंपाक करता की अन्नपूर्णा म्हणजे काय? 11व्या अध्यायामध्ये त्या अन्नपूर्णेचं वर्णन आलेलं आहे. काय आहे त्या देवीचं नाव? 11व्या अध्यायामध्ये तुम्ही देवी वाचली. आता पौर्णिमा झाली, शाकंभरी म्हणजेच अन्नपूर्णा आहे. कधी शाकंभरी देवी कशी निर्माण झाली? की ज्यावेळी पृथ्वीवरती दुष्काळ पडला तेव्हा प्रत्येक जीव जगण्यासाठी आई भगवतीने स्वतःच्या देहातून जो आहार निर्माण केला तो शाकाहार निर्माण झाला आणि मग ही सृष्टी जगली. तिला अन्नपूर्णा, तीच शाकंभरी आहे. आणि ही अन्नपूर्णा ज्यावेळी घरामध्ये स्वयंपाक करत असते त्यावेळी जर ती चांगल्या मनाने, शुद्ध भावाने, भक्तिभावाने, प्रेम स्वरूप जेव्हा ते अन्न बनवते त्या अन्नावरती तसे संस्कार होतात आणि ते अन्न खाऊन आपल्या घरातली मंडळी, आपल्या घरातली मुलं, जी मोठी लोक असतील त्या प्रत्येकांमधले आचार, विचार, उच्चार हे चांगले होतात. म्हणजे पहिलं मूळ कोण आहे? की आपणच आहोत. आपण अन्नपूर्ण आहोत. आपण आपल्या घरामध्ये चांगलं रांधलं, चांगला स्वयंपाक निर्माण केला, चांगला भावनेने आपण त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, मीठ काय ते टाकत असताना टाकलं, नाही तर रागारागाने टाकलं तर त्याचं काय होईल? तो संस्कार वाईट होईल आणि त्याचे दोष पुन्हा आपल्या घरामध्ये निर्माण होतील. म्हणून अन्नपूर्णा ही घरची अन्नपूर्णा खूप महत्वाची आहे. म्हणून सगळ्या पुरुष सेवेकरांना पण सूचना आहे, नर नारी को मत निंदो, नारी है नर की खाण, जिसमें पैदा हुए राम कृष्ण हनुमान. शेवटी रामकृष्ण हनुमान सुद्धा हे अंजनीच्या सुता. बघा काय म्हटले? हनुमानाला अंजनीच्या सुता. कौशल्याचा रामबाई कौशल्याचं. आईचं वर्णन जास्त आहे. आता भले तुम्ही म्हणत असतात नाही आमच्या मुलांची नावं तर मध्ये नवऱ्याचं नाव लागतं, आमचं कुठं नाव लागतं. पण जे पहिला नाव लागतं पुरुषांच्या अगोदर श्री. श्री म्हणजे कोण आहे? तुम्ही आहात. त्यांचं नावापूर्वी श्री लागतं. श्री सुक्त म्हणजे काय आहे? आई भगवतीचं आहे की नाही श्री सुक्त. मग त्याला श्री सुक्त का म्हणतात? ते तर देवीच आहे की नाही. श्री म्हणजे देवी आहे, फक्त तुमचं नाव अदृश्य ठेवलंय आणि मग पुरुषांची नावं चालवतात. श्री लिहून मग त्यांचं नाव पुढे चालवतात. म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही आहात. म्हणून स्वतः पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे. म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजूया. आपल्याला आपल्या घरामध्ये जर सन्मान मिळवायचा असेल, आपल्या मनगटामध्ये जर संकटावर मात करण्याची बळ आपल्याला मिळवायचं असेल, आपल्यामध्ये धाडस निर्माण करायचं असेल, आपल्यामध्ये आपल्या संसाराला सांभाळण्याची ताकद निर्माण करायची असेल तर आई भगवती आणि महाराजाची सेवा ही पूर्ण